प्रेम संबंधातून पुण्याच्या महिलेचा यवतमाळात खून. मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 2 आरोपींसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक. तासलोट जंगल परिसरात एका अज्ञात महिलेचा छिन्न विछिन्न अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. प्रेम संबंधातील वादातून पुण्याच्या एका महिलेचा गळा आवळून आणि चाकूने वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी 2 मुख्य आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. काय आहे नेमकी घटना? कळंब पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तासलोट शिवारात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. वन्य प्राण्यांनी मृतदेहाचे नुकसान केले होते आणि ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपासासाठी 8 विशेष पथके तयार केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि बेपत्ता महिलांच्या माहितीचे विश्लेषण केले. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सतीश रमेश वानखेडे वय वर्ष 26 आणि किशोर रशीद कश्यप वय वर्ष 20 राहणार चापडोह जिल्हा यवतमाळ यांची नावं समोर आली. पोलीस चौकशीत आरोपींनी कबुली दिली की त्यांनी मृत महिलेला पुणे येथून यवतमाळला बोलावून घेतले. 10 मार्च 2026 रोजी तिला विविध ठिकाणी फिरवून सायंकाळी तासलोट जंगलात नेले. तेथे प्रेम संबंधातील वादातून दुपट्ट्याने गळा आवळून आणि चाकूने पोटावर व गळ्यावर वार करून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला आणि तिचे साहित्यही नष्ट केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चौरे, राजेश राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. मारेगावचा सचिन मेश्राम, यवतमाळ. जो घटनास्थळमध्ये जो सीसीटीव्हीला ब्लर्ड सीसीटीव्ही भेटले त्याच्यामध्ये आपल्याला एक मुलींच्या कपड्याचा कलर लाल कलर दिसले आणि एक स्कूटी दिसले. ते पकडून आपण पूर्ण शहरपर्यंत येऊन अराउंड 200 कॅमेराला चेकिंग केले तरी इकडे पण आले म्हणून आपल्याला दिसलेले आहे. या तपासादरम्यान जो लेडी आहे मृतक राणी किशोर वानखेडे, ती ऍक्च्युअली यवतमाळच्या आहे. तिला डिवोर्स झाले, एक मुला पण आहे आणि ती काही महिन्यापासून पुणेला तिकडे काम करायचा होता. आणि जो आता आरोपी आहे जो कश्यप यांच्या आणि त्यांचा प्रेमसंबंध आहे आणि या कश्यपने ती लेडीजला मदत केली ट्रेनिंग करण्यासाठी आणि नोकरी भेटण्यासाठी. पण यांना मध्ये कळालं की ती पुणेला असताना ती दुसऱ्याच्या सोबत काहीतरी संबंध आलेला आहे आणि ते रागात ते मनात ठेवून ते महिलांना मारण्यासाठी ते बोलवलेलं आहे 11 तारीखला. म्हणजे या महिन्याच्या 11 तारीखला तिला बोलवले. दिवसभर यवतमाळ सिटीला फिरवले. इव्हन ते माहूर मंदिराला पण गेले, तिकडे पण दर्शन केले. त्याच्यानंतर संध्याकाळी ते जोडमाच्या तो जंगला परिसराला घेऊन गेले. तिला मारले, म्हणजे स्ट्रँग्युलेशन केले तिच्या कपड्याच्या सोबत. त्याच्यानंतर त्यांच्या भाऊला तो फोन केला, अशा घटना घडले म्हणून केले म्हणून पेट्रोल आणा म्हटले. त्यांच्या भाऊने पेट्रोल आणले, त्यांच्यावर टाकले आणि जलाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यापूर्वी पण तो फक्त स्टोन घेऊन म्हणजे दगडच्या सोबत त्याच्या केसला पण मारले. असा करून तो निघून गेलेला आहे. सांगायच्या गोष्टी अशा आहेत की नॉर्मली बिहेव केले. इव्हन आपला रामनवमी मध्ये पण मिरवणुकीमध्ये पण हे 2 आरोपी सामील होतात. या म्हणजे ही एक क्रूर आणि सारख्या घटना आहे आणि आपल्या सर्व पोलीस टीमने म्हणजे LCBने डिटेक्शन केले, पण सर्व SDPOने आणि ठाणेदारांनी पण खूप मेहनत केलेली आहे. या घटनेला डिटेक्शन करण्यासाठी मी सर्व LCBच्या इन्चार्ज आणि SDPO यवतमाळला पण खूप अभिनंदन करतो. थँक्यू.